श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारणी सांगावे आम्हासी कृपा करी गा दातारा सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंता ऐके न म्हणसी गुरुचरित्रा तुझ होतील पुत्र पौत्रा सदा श्री आयुक्त तू होसी गाणगापुरी असता श्री गुरु सण आला दीपवाळी थोरू शिष्य आले पाचारू आपुले घरी भिक्षसे सप्त शिष्य बोलाविती एकाहुनी एक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपुले घरासी आपण आता आपण पुसती समजता आपण नेऊ म्हणती एकमेकात झगडती आपुला स्वामी म्हणून या श्री गुरु म्हणते समजतासी येऊ तुमच्या घरासी चिंता न धरावी मानसी भाक आमची घ्या म्हणती ऐसे ऐकून श्री गुरु वचन विनविता ती सातही जण समजता आश्वासिता येऊ म्हणून कवणे करावा भरवसा जवळी बोलावणी एका सिकानी सांगती तयासी आम्ही येतो तुझे घरासी कोणापुढे सांगावे ऐसे साते जण देखा समजावून गुरुना ऐका पाठविले तेणेची परी ऐका महदाश्चर्य वर्तले एकमेकानं सांगत गेले साते भक्त श्री गुरु आले मठात अति विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनविता ती कर जोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी त्यासी म्हणते श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाणा चित्ती न करावी मनी खंती आम्ही असो येथेची ऐसे बोलता संतोषी जवळी होऊन आली निशी दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाई ही गेले आपण गाणगापुरी होतेची ऐसी दीपवाळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा तैसेची व्यक्त झाले गोप्य रूपे कोणी नेणे कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी समस्त भक्त आले दर्शनासी गाणगा ग्रामी श्री गुरुजवळी समस्त नमस्कार करीती भेटी 10वे दिवसी म्हणती एकमेकाते विचारिती म्हणती आपले घरी गुरु होते समस्त जाहले तटस्थ ग्रामलोकी त्यासी असत्य म्हणता आमचे गुरु येथेची होते दीपवाळी येथेची केली विस्मय करीती सकळ ही जन म्हणती होय हा त्रयमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ऐसी नाना परी स्तुती करीती दीपाराधना अति प्रीती ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रति भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूप धारणम नाम 47 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.